पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी घडत आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अचानक दिल्लीत गेल्या होत्या। तिथं अमित शाह यांची भेट घेतली अशी चर्चा आहे। तसेच सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला परस्पर पाठवलेल्या एका पत्रानं पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाराज असल्याचा सूर आहे। तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला। त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेत मतदारसंघाची जागा रिक्त आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 एप्रिलला होणार आहे, तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे। या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणुकाच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी उद्धव ठाकरेंनी केली आहे। सुनेत्रा पवार काँग्रेस नेत्यांनाही पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती मिळते आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत। सुनेत्रा पवार सोमवार 6 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा की बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीचा मान ठेवत सुनेत्रा पवार यांनी पाठिंबा द्यायचा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय। ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांमध्ये काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार देण्यासंबंधी आणि काँग्रेसमधील राज्यातील नेत्यांनी फारशी चर्चा महाविकास आघाडीतील इतर 2 पक्षांशी न करता काँग्रेसनं भूमिका जाहीर करून मग पक्षांशी चर्चा करताना दिसतंय। त्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली अशी माहिती आहे। या सगळ्यांमध्ये काँग्रेस पक्षासोबत न जाता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाठिंबा दिलाय। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।